शिंदे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। त्या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी, विदर्भाला तुफान पावसाने झोडपलाय। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। पुढच्या आठवड्यात सुद्धा पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यात मध्ये दारवा लोणी महामार्गावर कुट्टी नदी पुलाजवळ कार वाहून गेल्याने आईसह 2 मुलींचा मृत्यू झालाय। भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी 1 जण वाहून गेल्याने ते दगावलेत, तर बुलढाणा जिल्ह्यात पावसाने भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। तर विदर्भाला जोरदार पावसाचा तडाखा बसलेला आहे, तर पुढच्या आठवड्यात देखील पाऊस असाच सक्रिय राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर आमचे प्रतिनिधी तेजस महतुरे आपल्यासोबत जोडले जातात, त्यांच्याकडून अधिकची अपडेट आपण घेऊया। तेजस, आपण पाहतोय विदर्भाच्या अनेक भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतो आहे। अनेक दुर्घटना सुद्धा घडल्यात, यामध्ये 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि आणखी देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। महत्त्वाची नेमकी अपडेट काय आहे? नक्कीच आपण बघितलं तर शुभेल तर अनेक दिवसापासून जे आहे ते विदर्भाला जे आहे ते पावसाची प्रतीक्षा होती। मात्र जुलैच्या शेवटच्या बघितलं असेल तर चांगलंच जे आहे ते पावसाने झोडपला आणि याचा फटका जे आहे ते सामान्य माणसाला आता होऊ लागलेला आहे। विदर्भाचा विचार जर केला असेल तर विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे त्या पावसामुळे जे आहे ते मृत्युमुखी पडल्याचे जे आहे ते समोर येत आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे बघितलं असेल तर दारवा या ठिकाणी जे आहेत एका आईच्या आणि 2 त्या लेकीच्या जे आहेत ते कार वाहून गेल्याने मृत्यू झालेले आहेत। तर भंडारा असेल, वर्धा असेल या ठिकाणी जे आहे 2 मृत्यू झालेले आहेत। तशा वेगवेगळ्या ज्या आहेत ते घटना ज्या आहेत ते समोर येत आहेत। बुलढाणामध्ये सुद्धा जे आहे ते भिंत कोसळून जे आहे त्या ठिकाणी सुद्धा मृत्यू घडल्याची जे आहे ते नोंद समोर येत आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या जी घटना ज्या समोर येत आहे। आज विदर्भात जे आहेत ते काही जिल्ह्यांना जे आहे ते येलो अलर्ट हवामान खात्याने जे आहे ते व्यक्त केलेलं आहे, तर काही जिल्ह्यांना जे आहे ते अजूनही जे आहे ते रेड अलर्ट आहे। त्यामुळे अमरावती असेल, यवतमाळ असेल या ठिकाणी जे आहे ते पावसाने चांगला जे आहे ते झोडपलाय। तर गडचिरोली असेल, यासोबत गोंदिया असेल, या ठिकाणी सुद्धा जे आहे ते पावसाने उसंत घेतली असेल तरी त्या ठिकाणी जनसामान्य माणसाच्या जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे। आज जे आहे ते सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, मात्र हवामान खात्याने जे आहे ते येलो अलर्ट दिला आणि नदी काठचे जे गाव आहेत त्यांना सुद्धा जे आहे सतर्क राहण्याचा इशारा दिला। काही दिवस जे अशा प्रकारचे जे आहे ते वातावरण असल्याचे सुद्धा जे आहे ते हवामान खात्याने सांगितलं। आज दिवसभर जे आहे ते हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस जे आहे ते पडत असं नागपूर जे आहे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात पडणार अशा प्रकारची सुद्धा जे आहे ते शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे एकूणच जे आहे ते विदर्भाला जे आहे ते पावसाचा चांगलाच फटका बसलाय। तर वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते 6 मृत्यू झाल्यामुळे जे एका अर्थानं अनेक ठिकाणी जे आहे ते पाऊस कधी थांबेल अशी जी आहे ते प्रतीक्षा अजूनही कायम आहे। बरं तेजस, विदर्भामध्ये आतापर्यंत सरासरी किती मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे का? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपुरामध्ये 180 मिलीमीटर पावसाची नोंद जी आतापर्यंत झालेली आहे। तर काही ठिकाणी जसं यवतमाळ असेल, अमरावती असेल या ठिकाणी जे आहे ते 200 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। एकूणच जर बघितलं असेल तर 2 दिवसा अगोदर म्हणजे मंगळवारी जे आहे ते नागपुरात पाऊस आणि चांगलाच झोडपलं, तेव्हा जे आहे ते 29 मिलीमीटर पावसाची नोंद फक्त एका दिवसाची झाली होती। मात्र काही ठिकाणी जे आहे पश्चिम विदर्भात जर विचार केला तर 200 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे यवतमाळ असेल किंवा अमरावती असेल अशा ठिकाणाची नोंद आहे। त्या संपूर्ण जर बघितलं असेल तर शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक आहे। काही ठिकाणी जे आहे बघितलं असेल तर धान उत्पादक शेतकरी यांना जे आहे ते पाण्याची जी आवश्यकता असतं, मात्र अधिक पाऊस पडल्यामुळे याचा फटका सुद्धा जे आहे ते धान पिकाच्या शेतीला होणार, कापूस आणि सोयाबीनला होणार। त्यामुळे शेतकरी राजा जे चिंतित आहे। पावसाने उसंत घेतली असली हे सध्याच्या घडीला शेतकऱ्यांसाठी बरं आहे, कारण की अधिक पाऊस जर पडला तर पुन्हा एकदा त्यांचे धान जे आहेत म्हणजे तांदूळ शेती करणारे जे आहेत ते यांना याचा फटका होणार आहे। याच्यासोबत सोयाबीन आणि कापूस यांना सुद्धा जे आहे ते फटका सहन करावा लागणार आहे। तेजस, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।